हॅलो मित्रांनो, माझे नाव अनिल आहे आणि मी मुंबईत राहतो. माझे वय 32 वर्षांचे आहे आणि माझ्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. माझ्या पत्नीचे नाव नीलम आहे. ती खूप सुंदर आहे आणि आम्ही आमच्या वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद घेतो. आमचा एक लहान 3 वर्षांचा मुलगा देखील आहे. आम्ही दोघेही काम करतो, त्यामुळे आमचा मुलगा त्याच्या नानीच्या घरी राहतो. एक दिवस नीलम म्हणजे माझी पत्नी कोणाशी फोनवर बोलत होती. ती समोरच्याला काहीतरी समजावून सांगत होती. फोन ठेवल्यानंतर तिने मला सांगितले की ती तिच्या ऑफिसमधील मैत्रीण स्वाती होती, जिला मीही ओळखतो आणि ती माझ्या पत्नीची चांगली मैत्रीण देखील आहे. तिने सांगितले की स्वाती आमच्या घरी आहे आणि तिच्या पतीमध्ये काही झगडे चालू आहेत. ती काही दिवसांसाठी आमच्या घरी येऊन राहू इच्छिते. मला यात काही आक्षेप नव्हता. मीही म्हणालो की ठीक आहे, तिचे मनही थोडे हलके होईल. तेव्हा मी माझ्या पत्नीला विचारले की काय झाले आहे. दोघांमध्ये तर सगळे ठीक चालू होते. ते माझ्या पत्नीने सांगितले की स्वातीच्या पतीचे कदाचित बाहेर कोणाशी दुसऱ्याशी अफेअर चालू आहे आणि त्यामुळेच त्यांच्यात झगडे होत आहेत. मला समजले की प्रकरण काय आहे. मग मी याबद्दल अधिक काही बोललो नाही. आता मी तुम्हाला स्वातीबद्दल सांगतो. स्वाती एकदम सुंदर आणि तरुण मुलगी आहे. तिचे शरीर खूप भरलेले आणि आकर्षक आहे. तुम्ही स्वतः विचार करू शकता की ती कशी दिसत असेल. तिचा रंग देखील एकदम गोरा आहे, मानो की कोणीतरी विदेशी मुलगीसारखी. पण माझ्या मनात तिच्याबद्दल कधीही कोणताही चुकीचा हेतू नव्हता. कारण माझी पत्नीही तिच्यापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही आणि ती मला पूर्ण समाधान देते. यामुळे माझ्या पत्नीला माझ्यावर कधीही शंका येत नाही. दुसऱ्या दिवशी स्वाती आणि माझी पत्नी दोघीही ऑफिसनंतर आमच्या घरी आल्या. मी रात्री थोडा उशिरा आलो. तेव्हा मला कळले की स्वाती घरी आली आहे. मी तिला स्वागत केले. मी तिला आणि सांगितले की तिने स्वतःचे घर समजून राहू द्या. आमचे घर 3 खोल्यांचे आहे. त्यामुळे एक खोली स्वातीसाठी वेगळी केली आणि बाजूच्या खोलीत मी आणि नीलम झोपतो. माझ्या आणि नीलमच्या आठवड्यात 2-3 वेळा संबंध होतात. आम्ही दोघे कधी-कधी ड्रिंक्सही घेतो. कारण ड्रिंक केल्यानंतर त्याचा मजा वेगळी असते. मग आम्ही एकदम हार्डकोर पद्धतीने करतो आणि वेगवेगळ्या पोझिशन्समध्येही मजा घेतो. त्या दिवशी नीलमने घरीच डिनरचे आयोजन केले होते, जेणेकरून स्वाती आरामात राहू शकेल. स्वातीही घरात ड्रिंक्सला नेहमी होते. त्यातही कधी-कधी ड्रिंक घेते, त्यामुळे तिला काही समस्या नव्हती. आम्ही डिनर टेबलावर बसलो. मी सर्वांसाठी ड्रिंक्स बनवले आणि आम्ही पिणे सुरू केले. स्वाती तणावात होती, त्यामुळे तिने एका घोटात पूर्ण ग्लास रिकामा केला. मी आणि नीलम तिला पाहून चकित झालो. स्वातीने पुन्हा ड्रिंक बनवायला सांगितले आणि मी तिला बनवून दिले. दुसरा ड्रिंकही तिने एका घोटात पिऊन घेतला आणि ग्लास खाली ठेवून रडू लागली. मला समजले. त्यामुळे मी नीलमला सांगितले की थोडी स्वातीची काळजी घे. नीलमने तिला आधार दिला. कदाचित स्वतःच्या होता आणि ती काहीतरी बडबड करत होती. नीलम तिला तिच्या खोलीत घेऊन गेली. तिचे जेवण खाऊ घातले आणि झोपायला ठेवले. काफी उशिरा झाल्यावर नीलम आमच्या खोलीत आली. तिला स्वातीची चिंता होती, पण माझे मन काहीतरी दुसरेच होते. माझा तिच्याबरोबर मन झाला होता. आम्ही आमचे ग्लासही रिकामे केले होते. त्यामुळे नीला बाहूमध्ये घेतले आणि गळ्यात घेतले. आम्ही दोघेही मस्त झालो आणि एकमेकांत हरवून गेलो. आम्हाला दोघेही आठवत नव्हते की स्वाती घरात आहे आणि आमच्या खोलीचा दरवाजा पूर्ण बंद नव्हता. हे सगळे स्वाती दरवाजाच्या मागून पाहत होती. मला ते जाणवले, पण नशेत असल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नीलम आणि स्वाती ऑफिसला गेल्या आणि मी तयार होऊन निघालो. असेच 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी नीलमच्या घरून फोन आला की तिच्या आईची तब्येत बरी नाही, त्यामुळे तिला ताबडतोब बोलावले आहे. नीलम ऑफिसनंतर स्वतःच्या घरी गेली, जी मुंबईपासून थोडी दूर होती. तिने मला फोन करून सांगितले की ती उद्या सकाळपर्यंत येईल. मी ओके म्हटले. संध्याकाळी मी घरी आलो तर पाहिले की स्वाती माझ्या आधीच आली होती. मी तिला सांगितले की तू इच्छा असेल तर स्वतःच्या घरी जाऊ शकतेस. स्वातीने सांगितले की काही हरकत नाही, उद्या सकाळी नीलम येईल. मग मी इथेच थांबते, काही त्रास नाही. आत्तापर्यंत माझ्या मनात स्वातीबद्दल कोणताही चुकीचा विचार आला नव्हता. मी नीलमला फोन केला. तिने सांगितले की आज जेवण बाहेरून मंगवून घे, तुमच्यासाठी आणि स्वातीसाठी. मी ओके म्हटले. मी स्वातीला विचारले की तू काय खाशील. तिने सांगितले की जे तू मंगवशील ते मी खाईन. मी चिकन आणि राईस ऑर्डर केले. मी ड्रॉइंग रूममध्ये टीव्ही पाहत ड्रिंक घेत होतो. तेव्हा स्वाती आली आणि म्हणाली, एकलाच पितोय, मला बोलावत नाहीस का. मी सॉरी म्हटले आणि तिच्यासाठीही ड्रिंक बनवून दिले.
स्वातीही ड्रिंक पिताना टीव्ही पाहू लागली. मी तिला विचारले की तुझा झगडा संपला की नाही. तिने तोंड वेडे करून सांगितले की नाही, अजून नाही आणि मला याबद्दल बोलायचेही नाही. मी अधिक दबाव आणला नाही. थोड्या वेळात तिचा ग्लास रिकामा झाला. मी विचारले की दुसरा ड्रिंक बनवू. तिने ताबडतोब ग्लास पुढे केला. मी दोघांचे ग्लास भरले. असा करताना आमचे 4-4 पेग झाले. मला नशा येत होती आणि स्वाती तर आधीच नशेत दिसत होती. मी तिला सांगितले की तुला जास्त झाले आहे, आता झोप, ड्रिंक करू नकोस. स्वाती तिच्या खोलीकडे जाऊ लागली. पण चालणे कठीण झाले होते. मी तिला पकडले आणि तिच्या खोलीपर्यंत मदत केली. तिला बेडवर झोपवले. तिने ढिला पजामा आणि टी शर्ट घातला होता, पण आत काही नव्हते. तिचे स्तन स्पष्ट दिसत होते आणि मलाही नशा चढली होती. माझे मन झाले की इथेच तिच्याबरोबर करून टाकू, पण मी स्वतःला थांबवले. तिला तिथे सोडून स्वतःच्या खोलीत येऊन झोपलो. तिला तिथे सोडून स्वतःच्या खोलीत येऊन झोपला. मी पाहायला गेलो तर स्वाती तिथे होती. काही पडण्याचा आवाज आला. तर स्वाती तिथे होती. तिला पाणी हवे होते. नशेत तिच्या हातातून ग्लास पडला. मी तिला पाणी प्यायला दिले आणि तिला पुन्हा खोलीत घेऊन जायला लागलो. यावेळी तिने स्वतःचा हात माझ्या खांद्यावर ठेवला होता. त्यामुळे तिचे स्तन माझ्या चेहऱ्यासमोर आले. मी स्वतःला सावरले आणि तिला बेडवर झोपवले. जसजसे मी जायला लागलो तिने सांगितले, आज इथेच झोप ना, मी खूप बोर होत आहे आणि आज निलमही नाही. मलाही तीच इच्छा होती. मी तिच्या बाजूला झोपलो आणि आम्ही बोलू लागलो. स्वातीने विचारले, आता तुझी रात्र कशी काढशील? नीलम तर इथे नाही. मी सांगितले की मला समजले, पण मी समजत होतो की ती काय म्हणू इच्छिते. मला माहीत होते की दिवशी तिने आम्हाला सगळे पाहिले होते. पण मी अज्ञानी बनून विचारले, तुझा काय अर्थ आहे? तिने सांगितले, काही नाही, चला झोपू. मी जोरात सांगितले, तू काय बोलत आहे? स्पष्ट बोल. स्वाती हसत हसत म्हणाली, आज तुला असेच झोपावे लागेल. मला माहीत होते की आज तुला असेच झोपावे लागेल. मला माहीत होते की नशेत ती बडबड करत आहे. त्यामुळे मी काही बोललो नाही. आम्ही झोपली होती. तिच्यासारख्या सुंदर मुलीबरोबर झोपण्याचे स्वप्न प्रत्येकजण बघत असेल. ती तितकी आकर्षक आहे. तिचे स्तन माझ्या दिशेने होते. माझे मन तर करत होते पण हिंमत येत नव्हती. मीही झोपायला लागलो. थोड्या वेळानंतर तिने माझ्या दिशेने वळून आणि तिचा हात माझ्या छातीवर आला. मी हळूहळू तिचा हात हटवला, पण ती अधिक जवळ आली. मला समजले की नशेच्या कारणाने तिचेही मन करत असेल. मी स्वतःचा हात तिच्या कमरेवर ठेवला, जणू झोपेत करत आहे. तिने माझा हात हटवला नाही, पण त्यावर स्वतःचा हात ठेवून पुढे सरकली. तिलाही खूप मन झाले होते. तिने माझ्याकडे पाहिले तर मी जागा झालो. तिने सांगितले, मी त्या दिवशी तुझ्या आणि नीलमच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या. तुम्ही दोघे खूप चांगल्या पद्धतीने करता. मी सांगितले, हो, मला माहीत होते की तू दरवाजाच्या मागून पाहत होतीस, पण मी दुर्लक्ष केले होते. इतके सांगून मी तिच्या शरीराला थोडे दाबले. तिच्या तोंडातून हलका आवाज निघाला आणि तिने स्वतःच्या शरीराला स्पर्श करायला सुरुवात केली. आता आम्ही दोघेही तयार होतो. मी तिच्या ओठांवर ओठ ठेवले. स्वाती माझा साथ देत होती. आम्ही सुमारे 5 मिनिटे एकमेकांत हरून गेलो. स्वाती खूप गरम झाली होती. मी माझा हात तिच्या शरीराच्या आतल्या भागात घेऊन गेलो. असे वाटत होते की कोणीतरी सुंदर परी माझ्यासमोर स्वतःचे सौंदर्य उघडत आहे. मानो की स्वर्गाचा दरवाजा उघडला असावा. तिला खूप मजा येत होती. तिने माझे डोके पकडून स्वतःकडे खेचले. मला मजा लवकर संपवायची नव्हती. मी तिला उभी केली, बेडवर बसवले आणि सांगितले की मला खूप मजा येत आहे. मानो 7व्या आकाशात पोहोचलो होतो. आम्ही सगळी रात्र एकमेकांना सुख दिले. सकाळ होताच आम्ही स्वतःच्या खोल्यात गेलो, कारण माझी पत्नी सकाळच्या बसने येणार होती. जेव्हा नीलम सकाळी आली तेव्हा घरात सगळे सामान्य वाटत होते. स्वाती ही ऑफिसला गेली आणि काही दिवसांनी ती स्वतःच्या घरी परत गेली. आमचे जीवन पुन्हा आधीसारखे चालू झाले. पण माझ्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली की लग्नात विश्वास आणि आत्मसंयम हेच खरे आनंद देतात. एका क्षणाच्या आकर्षणात आपल्या प्रियजनांच्या विश्वासाला तोडण्याचा धोका घेऊ नये.